पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम इफिस्करास लिहिलेले पत्र अध्याय 3 मराठी. इफिस्करास लिहिलेले पत्र अध्याय 3. इफिस्करास लिहिलेले पत्र अध्याय 3. परमेश्वराच्या रहस्याचे प्रगटीकरण करण्याच्या कामगिरीवर पौलाची रवानगी. परमेश्वराच्या रहस्याचे प्रगटीकरण करण्याच्या कामगिरीवर पौलाची रवानगी. याकरिता मी पौल तुम्हा विदेशी लोकांसाठी ख्रिस्त येशूचा बंदीवान आहे. परमेश्वराची जी कृपा तुम्हासाठी मला प्राप्त झाली तिच्या व्यवस्थेविषयी तुम्ही ऐकले असेलच. म्हणजे प्रगटीकरणाच्या द्वारे जे गुज मला कळविले गेले त्याविषयी मी थोडक्यात वर लिहिले आहे. ते वाचून ख्रिस्ताच्या गुजाचे परिज्ञान मला झाल्याचे तुम्हाला समजेल. हे जे गुज आता त्याच्या पवित्र प्रेषितास व संदेष्ट्यास आत्म्याने प्रगट झाले ते इतर पिढ्यांच्या मनुष्य संतानास कळविले नव्हते. ते हे की विदेशी लोक ख्रिस्त येशूच्या ठायी सुवार्तेच्या योगाने वतनबंधू एक शरीर व वचनाचे सहभागी आहेत. परमेश्वराचे जे कृपादान त्याच्या सामर्थ्याच्या करणीने मला प्राप्त झाले तेने करून मी त्या सुवार्तेचा सेवक झालो. सर्व पवित्र जनातील मी जो लहानाहून लहान त्या मजवरही कृपा अशी झाली की मी ख्रिस्ताच्या अगाध संपत्तीची सुवार्ता विदेशी लोकांस सांगावी. आणि ज्याने सर्व उत्पन्न केले त्या परमेश्वराच्या ठायी जे गुज युगाच्या आरंभापासून गुप्त राहिले आहे त्याची व्यवस्था काय हे सर्वांस प्रकाशित करावे. यासाठी की जी पूर्वयोजना त्याने आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये केल्याप्रमाणे परमेश्वराने बहुविध ज्ञान स्वर्गातील अधिपती व अधिकारी यास मंडळीच्या द्वारे आता कळावे. त्या प्रभूच्या ठायी आपल्याला त्याचवरील विश्वासाने धैर्य व निर्भयपणे प्रवेश ही मिळाली आहेत. यास्तव मी विनंती करतो की तुम्हासाठी जे क्लेश मला होतात त्यांच्यामुळे तुम्ही खचू नये. ते तुम्हास भूषणावह आहे. सुवार्तेचे आकलन व्हावे म्हणून प्रार्थना. सुवार्तेचे आकलन व्हावे म्हणून प्रार्थना. याकरिता स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशास ज्या पित्यावरून नाव देण्यात येते त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो. त्याने आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्हास असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वास करावा. यासाठी की तुम्ही प्रतितीत मूळ धरल्यामुळे व पाया घातलेले असे असून तिची रुंदी, लांबी, खोली व उंची किती हे तुम्ही सर्व पवित्र जनासह समजून घ्यावयास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावयास शक्तिमान व्हावे. असे की तुम्ही परमेश्वराच्या संपूर्ण पूर्णतेइतके परिपूर्ण व्हावे. आपण ज्याची काही मागणी किंवा कल्पना करतो त्यापेक्षा आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीने फारच फार करावयास जो शक्तिमान आहे त्याला पिढ्यानपिढ्या मंडळीत व ख्रिस्त येशूमध्ये युगानयुग गौरव असो. आमेन.